विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केला होता। जो अर्ज तुम्ही दाखल केला होता जो अर्ज मागच्या तारखेला विष्णू चाटेंच्या वतीनं दोषमुक्तीबाबत दाखल करण्यात आलेला होता, तर त्या अर्जाच्या अनुषंगानं सरकार पक्षाकडनं BNSS 230 प्रमाणे संपूर्ण कंप्लायन्स झालं नसल्या कारणानं काही टेक्निकल मुद्द्यावरती आम्ही तो अर्ज आज परत घेतलाय, पुन्हा दाखल करण्याची मुभा राखून। सर जी कारागृहामध्ये बीडच्या ह्याच्यासाठी देखील तुम्ही अर्ज केला होता, त्याबाबत काय सांगा? कारागृहात जर विष्णू चाटे हे लातूर कारागृहात आहेत आणि आम्ही त्यांना बीड कारागृहात आणण्यात यावं असा अर्ज विष्णू चाटेंनी त्यांच्या वतीनं कारागृहातून माननीय न्यायाधीश साहेबांच्या नावानं केला होता, तर तो जो अर्ज आहे त्या अर्जावर आणखी आदेश झाला नाही, तो आदेश होईल असं साहेबांनी सांगितलंय। म्हणणं ऐकून घेतलं का कोर्टाने? त्याबाबतचं जे म्हणणं आहे तर त्याबाबतचं म्हणणं दोन्ही पक्षाकडनं मागच्या तारखेला त्यावरती युक्तिवाद झालेला आहे। आज फक्त ते ऑर्डरसाठी आहे आणि माननीय न्यायाधीश साहेब आज ऑर्डर करतील। पुढची तारीख 3 दिलेली आहे, त्यावेळेस तुम्ही काय म्हणणं मांडणार? नाही, पुढची तारीख 3 जून आहे, त्या दिवशी जे आहे तर त्या दिवशी जे काय आमची तयारी होईल त्याप्रमाणे आम्ही मान्यवर न्यायालयात दाखल करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।